मुंबईमध्ये मनसेची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत। वांद्रे एमआयजी क्लब इथं ही बैठक होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, मात्र ते आतून आरएसएसशी जोडले असल्याचं खळबळजनक विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं। महाराष्ट्रातलं राजकारण देशातील सर्वाधिक गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप त्यांनी अकोल्यामध्ये केला। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिर्डीत मुक्त संवाद यात्रा झाली। यावेळी बोलताना ईडी सीबीआयला हाताशी धरून सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला। कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची अवस्था फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपनं निवळ गुळाच्या गणपतीसारखी केल्याची टीका त्यांनी केली। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस आहे। जरांगे पाटलांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे। दररोज त्यांना अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सलाईन लावण्यात येते। राज्य सरकारनं विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायदा करावा, अन्यथा 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात येईल, याची आठवण जरांगेंनी करून दिली। पुण्यामधल्या मंचर इथं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूने बोलावं असं निवेदन त्यांना देण्यात आलं। तसंच आमदारांनी आरक्षणाची बाजू घेतली नाही तर त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवला जाईल असा इशारा दिला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला। जरांगेंनी खानदान मिटवून टाकू अशी भाषा केली, त्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तायवाडेंनी केली। मागासवर्गीय समितीचा अहवाल पाहिल्यावर त्यावर भूमिका मांडू असं ते म्हणाले, तर सरकार ओबीसी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला। मनोज जरांगेंच्या मातोरी गावापासून हाकेच्या अंतरावर ओबीसींचं उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कीर्तनवाडी गावामध्ये उपोषण पुकारण्यात आलं। गेल्या 5 दिवसांपासून प्रल्हाद कीर्तने बेमुदत उपोषणासाठी बसलेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही त्यांची मागणी आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलंय। 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला घेऊन आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे। भाजपच पुन्हा सत्तेत येणार याबाबत सारं जग आश्वस्त आहे असं सांगत मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात विजयाचा मंत्र दिला। काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही, मोदींवर खोटे आरोप करणं हाच काँग्रेसचा अजेंडा आहे अशी टीका त्यांनी केली। खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याची आणि रेल्वे कार्बन मुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली। भाजप अब की बार 400 पार नव्हे 150 मध्ये गुंडाळली जाईल असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्ध्यात केला। आपण हरणार हे भाजपला माहिती आहे, त्यामुळे समाधानासाठी 400 पारचा नारा दिला जात असल्याची टीका त्यांनी केली। देशात भीतीचं वातावरण आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 24 लाख भारतीय देश सोडून गेल्याचा आरोप त्यांनी केला।